ॲडव्होकेट वैजनाथ शिंदे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई कोर्टातले एक नामांकित वकील वैजनाथ शिंदे यांचं नाव बुधवारी सकाळी अचानक सगळीकडे एका मारहाण आणि हत्या प्रकरणात आलं तेव्हा त्यांना जवळून ओळखणारा प्रत्येक जण सुन्न झाला। याचं कारण म्हणजे वैजनाथ शिंदे यांच्यासारख्या एका प्रतिष्ठित आणि समाजात एवढं मोठं नाव असलेल्या व्यक्तीने हे पाऊल नेमकं का उचललं असा प्रश्न प्रत्येकाला पडला। वैजनाथ शिंदेच काय पण त्यांच्या मुलाचंही नाव यात आल्यामुळे अख्खा तालुकाच हादरून गेला। पण वैजनाथ शिंदे यांनी एवढं मोठं पाऊल उचलण्यामागची जी स्टोरी आता समोर येतेय ती सुद्धा मनाला चटका लावणारी आहे। अंबाजोगाईच्या एका रील स्टारला मोठ्या प्रमाणात मारहाण झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणात वैजनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा आणि आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी, शस्त्र प्रतिबंधक कायदा आणि हत्या असे वेगवेगळे कलम लावण्यात आलेत। मात्र एका नामांकित वकील थेट हत्या करण्यापर्यंत का पोहोचला? ज्याची हत्या झाली आहे तो मुलगा कोण होता? त्याची A to Z स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। अंबाजोगाईच्या राजकुमार करडे या मुलाचं शहरातल्या अल्पवयीन मुलीवर प्रेम होतं। राजकुमार हा शॉर्ट फिल्म करायचा आणि त्याची मैत्रीण असलेली मुलगी ही शूटिंगसाठी सोबत असायची। नंतर ही मैत्री प्रेमात बदलून गेली, पण याचे परिणाम भोगावे लागले ते दोघांच्याही कुटुंबाला। राजकुमारचे आई वडील अंबाजोगाई पासून जवळच असलेल्या एका गावात राहतात आणि मोलमजुरी करून पोट भरतात। पण राजकुमार हा रील्स आणि शॉर्ट फिल्म्स तयार करायचा। या शॉर्ट फिल्म्स तयार करत असताना साधारण 16 वर्षांच्या अंबाजोगाईतल्या एका मुलीसोबत त्याची ओळख झाली। तिलाही रील्स आणि शॉर्ट फिल्म याची आवड होती। राजकुमार आणि मुलगी या निमित्ताने एकत्र येऊ लागले। मात्र अंबाजोगाई सारख्या छोट्याशा शहरात ही गोष्ट लोकांपासून लपून राहिली नाही। एका प्रतिष्ठित वकिलाची मुलगी सातत्याने रस्त्यावर रील शूट करणाऱ्या मुलासोबत दिसतेय याची चर्चा शहरातही होऊ लागली। ही गोष्ट जेव्हा वैजनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी काही महिन्यांपूर्वी दोघांनाही समज दिली। मात्र याचा काही फायदा झाला नाही। मुलगी आणि राजकुमार करडे यांच्या भेटी सुरूच राहिल्या आणि याची चर्चा कधी अंबाजोगाईच्या कोर्टापर्यंत तर कधी शिंदे वकील राहायचे त्यांच्या घरापर्यंत पोहोचली। वैजनाथ शिंदे यांनी पत्नीलाही याबाबत अनेकदा समजावून सांगितलं आणि मुलीवर लक्ष ठेवायला लावलं, कारण मुलगी लहान होती आणि शाळेत गेल्यानंतर काय करते यावर लक्ष ठेवणं गरजेचं बनलं होतं। अनेकदा समज देऊनही परिस्थिती सुधारणा झाली नाही। परिणामी वैजनाथ शिंदे यांच्या पत्नी वैतागून आपल्या मुलीला घेऊन लातूर जिल्ह्यातल्या माहेरी निघून गेल्या। पण कमाल तेव्हा झाली जेव्हा राजकुमार हा तरुण मुलीला भेटण्यासाठी थेट लातूर जिल्ह्यातही गेला। राजकुमारने यावेळी मुलीसोबतचे काही फोटो दाखवून आईला ब्लॅकमेल केलं आणि आईसोबतच शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली। मुलीची बदनामी होऊ नये या भीतीपोटी आईनेही ही मागणी मान्य केली। दृश्यम सिनेमाला लाजवणारी ही स्टोरी आहे। याबाबत पीडितेने लातूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती आणि राजकुमारवर 376चा गुन्हाही दाखल झाला। जामिनावर सुटून आलेला राजकुमार महिलेला सातत्याने धमकी द्यायचा आणि ब्लॅकमेलही करायचा। अखेर महिलेने त्याच्या त्रासाला कंटाळून 22 ऑगस्ट 2023 रोजी आत्महत्या केली आणि आपण आत्महत्या का करतो याचं कारण चिठ्ठीतही लिहून ठेवलं। राजकुमार करडे विरोधात तेव्हा युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल झाला होता। या प्रकरणामुळे झालेली बदनामी, अनेकदा समज देऊनही कोणतीही सुधारणा नाही, यामुळे वैजनाथ शिंदे हे आधीच हैराण होते। त्यात पत्नीने हात टेकले आणि वैजनाथ शिंदेंचं पूर्ण कुटुंब होत्याचं नव्हतं झालं। शिंदेंचा एकुलता एक मुलगा आणि स्वतः शिंदे या एका प्रकरणामुळे रस्त्यावर आले। एवढ्या घटना झाल्यानंतर शिंदे वकील स्वतःला सावरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करू पाहत होते। मात्र गाठीभेटीच्या घटना पुन्हा कानावर येऊ लागल्या। संताप अनावर झालेल्या वैजनाथ शिंदेंनी अखेर स्वतःच राजकुमार करडेला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि परिस्थितीने त्यांना कायदाही हातात घ्यायला भाग पाडला। काही महिन्यांपूर्वीच ज्याच्यामुळे आपली आई गेली तो मुलगा आणि ज्याच्यामुळे आपली पत्नी गेली तो पती राजकुमार करडे या मुलावर तुटून पडले आणि या मारहाणीनंतर त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला। राजकुमार करडे हा तसा अत्यंत साधारण परिस्थितीतला, त्याच्या घरच्यांना या सगळ्या घटनाक्रमाची कोणतीही कल्पना त्याने कधीच दिली नव्हती। मारहाणीनंतर 25 वर्षीय राजकुमारची आई केशाबाई यांनी जी फिर्याद दिली आहे त्यातून काही गोष्टी आता समोर आल्यात। केशाबाई आपल्या तक्रारीत म्हणतात, राजकुमार सांगायचा की अंबाजोगाईतल्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, पण आपली जात वेगळी असल्यामुळे तिच्या घरचे तयार होत नाहीयेत। मुलीच्या वडिलांनी मला अनेकदा समज दिली आहे की मुलीपासून दूर राहा, पण मुलीवर माझं प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार असं राजकुमार घरी नेहमी सांगायचा।
1 एप्रिलला मी शेतात जात असताना अचानक निरोप आला की राजकुमारला जबर मारहाण झाली आहे आणि त्याला अंबाजोगाईच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलंय। आम्ही दवाखान्यात गेलो तर राजकुमारच्या पाठीवर आणि संपूर्ण अंगावर मारहाणीचे निशाण होते। माहिती घेतली तर समजलं की सकाळी 9:15च्या सुमारास राजकुमार वृंदावन हॉटेल जवळ मुलीला बोलत असल्याचं पाहून मुलीचा भाऊ आणि वडिलांनी एका साथीदारासह त्याला जबर मारहाण केली आहे। राजकुमारच्या आईने दिलेल्या या तक्रारीवरून शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा जो शिक्षण घेत होता आणि त्याच्यासह आणखी एक त्याचा मित्र यांच्यावर अॅट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कायद्याची जाण असलेल्या शिंदे वकिलाला कायदा हातात घेण्याची वेळ का आली त्याची ही स्टोरी धडा घ्यायला लावणारी आहे। वडिलांनी पहिल्यांदाच जेव्हा समज दिली तेव्हा मुलगी आणि मुलाने ऐकलं असतं तर ना एका मुलाला आपली आई गमावी लागली असती, ना एका पतीला आपली पत्नी गमावी लागली असती, ना राजकुमारच्या आईला त्यांचा लेक गमवावा लागला असता। वैजनाथ शिंदे यांचं पूर्ण कुटुंब गेल्या वर्षभरात उद्ध्वस्त झालं ते एका छोट्याशा प्रेम प्रकरणामुळे। या प्रकरणाविषयी अंबाजोगाईतले लोक सांगतात की संबंधित मुलगी ही अल्पवयीन होती आणि तिला शॉर्ट फिल्म्सची आवड होती। याच निमित्ताने राजकुमार तिला सातत्याने भेटायला बोलवायचा आणि रील्स शॉर्ट्स याविषयी गप्पा मारायचा। याला प्रेम प्रकरणाचं रूप जरी दिलं जात असलं तरी संबंधित मुलीचं ना त्याच्यावर प्रेम होतं ना त्यांचे संबंध। याचमुळे शिंदे यांच्या 10वीत शिकणाऱ्या मुलालाही हत्या प्रकरणात आरोपी होण्याची वेळ आली। राजकुमार कर्डे ज्या गावात राहतो तिथल्या ग्रामस्थांनीही या प्रकरणावर चीड व्यक्त केली आहे आणि जर आधीच समंजसपणाची भूमिका घेतली असती तर कायदा हातात घेण्याची वेळच आली नसती असं म्हटलंय। घडलेल्या घटनेमुळे शिंदे बापलेकांना कायद्याने शिक्षा तर होणारच आहे, मात्र अशा घटनांपासून धडा घेऊन मुला मुलींनी याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समजदार होण्याची गरज आहे। हा व्हिडिओ पुढे शेअर जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करा।